चिंता आणि भय यापासून मुक्ती मिळविण्यातच खरा आनंद आहे. मॉरिस फ्रीहिल विचारतात, कोण अधिक मूर्ख आहे, अंधाराचे भय बाळगणारा बालक की प्रकाशाचे भय बाळगणारा मोठा मनुष्य? भविष्याची चिंता ज्याला त्याला लागलेली असते. एका प्रसिद्ध म्हणीनुसार भविष्याचे भय माणसावर सत्ता गाजवते. परंतु भविष्य हे कोणालाच न कळणारे आहे. जे अजून घडलेलं नाही ते तुम्हाला कळणार कसे? भविष्य कोणालाच कळू शकत नाही. तरीही माणूस भविष्याची चिंता करतो, भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जो भविष्यावर अधिकाधिक विसंतो तो प्रयत्नवादाची कास सोडतो, नशिबावर विश्वास ठेवू लागतो. राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात, उथळ माणसे नशिबावर विश्वास ठेवतात, कणखर मनुष्य कारण आणि परिणामाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो. माझ्या हाती काय आहे याचा मनुष्य विचार करत नाही, तर नशिबात असेल तेच घडेल असा विचार करू लागतो. असा विचार केल्यामुळे मनुष्य अधिकच संकटात सापडतो, कारण त्याने प्रयत्नवादाची कास सोडलेली असते. माझ्या वाट्याला तेच येणार आहे जे माझ्या नशिबात आहे, जे माझ्या भविष्यात लिहिले आहे असे तो मानू लागतो. त्यामुळे अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला यश प्राप्त होऊ शकत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ शकत नाही. त्यामुळे व्यक्तीने भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता थांबवली पाहिजे. व्यक्तीने भविष्याच्या फार नादी लागू नये. मानवी जीवनातील ही फार मोठी शोकांतिका आहे की मनुष्य जे घडून गेले आहे त्याचा पश्चाताप करतो आणि जे घडावयाचे आहे त्याविषयी चिंता करत बसतो. परंतु ज्या वर्तमानात मनुष्य जगत असतो त्या वर्तमानाचा सदुपयोग कसा करता येईल याबाबत मात्र मनुष्य चिंतन करत नाही. ज्या दिवशी आम्हाला वर्तमानाचा विचार करण्याची, वर्तमानात जगण्याची कला अवगत होते त्या दिवशी आपले आयुष्य अधिक सुंदर बनते. टेनेसी विल्यम म्हणतात, आपण नशीबवान आहोत असे मानण्यातच खरे नशीब दडलेले असते. चिंता ही मानवी जीवनाला लागलेली वाळवी आहे. डॅन झार्ड्रा म्हणतात, चिंता म्हणजे कल्पकतेचा दुरुपयोग होय. पृथ्वी तलावर असा कोणता मनुष्य नसेल की ज्याला चिंता नसेल. ज्याला चिंता नाही तो मुक्तिपथाला पोहोचला असेच म्हटले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला चिंता असते. मुलगी शाळेत गेलेली आहे, ती सुव्यवस्थित परत येणार की नाही. पती ऑफिसला गेले आहेत, येताना त्यांचा अपघात तर होणार नाही ना. मला एखादा गंभीर आजार तर होणार नाही ना. अशा विविध चिंतांनी आपल्याला ग्रासलेले असते. वस्तुतः या सर्व चिंता खऱ्या होणाऱ्या नसतात. एक स्वीडिश म्हण अशी आहे की चिंता ही लहान गोष्टींना मोठी सावली प्रदान करते. चिंता हा आपल्या मनाने केलेला भयानक विचार असतो. या चिंतांना वस्तुतः तसा काही अर्थही नसतो. परंतु कशाची तरी काळजी करत राहणे हा मानवी मनाचा स्थायी भाव आहे आणि म्हणून आपले मन सातत्याने चिंता करत जाते. एल्बर्ट हबर्ड म्हणतात, तुम्ही आयुष्यात सर्वात मोठी एकच चूक करू शकता, ती म्हणजे आपल्या हातून चूक होईल याची सातत्याने चिंता करत बसणे. कोणे एकेकाळी एका गावात एक स्त्री राहत होती. तिला विविध गोष्टींची सारखी चिंता वाटायची. आपल्या अंगावरून ट्रकचे चाक गेले तर, आपल्या घरी चोरी झाली तर, आपल्या घरावर वीज कोसळली तर, आपल्या घरावर झाड कोसळले तर, अशा एक ना अनेक चिंता तिला सतावत असत.
त्या चिंतांमुळे तिला झोप देखील येत नसे. ग्लेन टर्नर म्हणतात, चिंता ही मागे पुढे झुलणाऱ्या खुर्चीसारखी असते. ती तुम्हाला काहीतरी करण्याचा वाव देते, पण तुम्हाला कोठेही घेऊन जात नाही. त्या स्त्रीची एक मैत्रीण होती. या मैत्रिणीने या चिंताग्रस्त स्त्रीची अवस्था जाणली आणि तिची मदत करण्याचे ठरविले. त्या शेजारच्या स्त्रीच्या ओळखीचे एक साधू होते. त्या साधूकडे या चिंताग्रस्त स्त्रीला घेऊन गेली. साधूने चिंताग्रस्त स्त्रीची संपूर्ण हकीकत ऐकली. साधूने चिंताग्रस्त स्त्रीकडे एक कागद ठेवला आणि तिला वाटणाऱ्या सर्व चिंता त्यावर लिहायला सांगितल्या. त्या स्त्रीने त्या सर्व चिंता लिहून काढल्या. साधूने एक पेटी आणली. त्या पेटीमध्ये तो चिंतांनी भरलेला कागद टाकला. पेटीला कुलूप लावण्यात आलं. चाबी साधूने स्वतःकडे घेतली. पेटी त्या स्त्रीला दिली आणि सांगितलं, पेटी घरी घेऊन जा. बरोबर 1 वर्षांनी माझ्या आश्रमात परत या. मग आपण बघूया तुम्हाला काय झालं होतं ते. ती स्त्री ती पेटी घेऊन घरी गेली. संकटाच्या भयामुळं, चिंतेमुळं तिला झोपही येत नव्हती. चिंतांनी तिला ग्रासलं होतं. वर्ष संपण्याची ती वाट पाहत होती. जॉन लुबॉक म्हणतात, कामाच्या 100 दिवसापेक्षा चिंतेचा 1 दिवस अधिक थकवून टाकणारा असतो. 1 वर्ष निघून गेलं. आता ती स्त्री साधूच्या आश्रमात परत आली. सोबत तिची मैत्रीण होतीच. साधूने आपल्याजवळ चावी जपून ठेवली होती. आपल्या जवळची चावी काढून त्या साधूने पेटीचे कुलूप उघडले. आतमधून त्या स्त्रीने लिहून काढलेली चिंतांची यादी बाहेर काढली आणि एक एक चिंता तो साधू वाचू लागला. माझ्या घरावर वीज कोसळली तर? साधूने त्या स्त्रीला विचारले, गेल्या वर्षभरात तुमच्या घरावर वीज कोसळली का? ती स्त्री नाही म्हणाली. माझ्या घरी चोरी झाली तर? साधूने विचारले, तुमच्या घरी गेल्या वर्षभरात चोरी झाली का? ती स्त्री नाही म्हणाली. माझ्या अंगावरून ट्रकचे चाक गेले तर? साधूने विचारले, तुमच्या अंगावरून गेल्या वर्षभरात ट्रकचे चाक गेले काय? ती नाही म्हणाली. एक एक प्रश्न साधू वाचत गेला आणि दरवेळेला ती स्त्री नाही म्हणत गेली. त्या स्त्रीने जेवढ्या म्हणून चिंता लिहून काढल्या होत्या, त्या चिंतांपैकी एकही चिंता खरी झाली नव्हती, प्रत्यक्षात घडली नव्हती. साधू त्या स्त्रीला एवढंच म्हणाला, हे माई, तुला व्यर्थ चिंता वाटते आहे. तुला ज्या बाबींची चिंता वाटते आहे, गेल्या वर्षभरात त्यापैकी काहीही घडलेले नाही. तुझ्या चिंता व्यर्थ आहेत. मनातून त्यांना काढून टाक आणि तुझे जीवन आनंदाने जग. त्या स्त्रीला तिची चूक उमगली आणि ती चिंतामुक्त आयुष्य जगायला लागली. आपल्या आयुष्यातील चिंतांचं यापेक्षा वेगळं आहे का? ज्या बाबींची चिंता वाटते, त्या चिंता एका कागदावर लिहून काढा आणि दर महिन्यांनी त्या कागदाचे वाचन करा. तुम्हाला असे दिसेल की ज्या बाबींची चिंता तुम्हाला वाटत होती, त्यापैकी फारच कमी बाबी घडलेल्या आहेत. उर्वरित सर्व बाबींची तुम्हाला विनाकारण चिंता वाटत होती. त्या चिंतांमुळे तुमचे जगणे असह्य झाले होते. जोसेफ कॉसमन म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या स्मरण शक्तीची परीक्षा पाहावयाची असेल तर 1 वर्षापूर्वी तुम्ही ज्या बाबींची चिंता करत होता त्या आठवण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडची प्रसिद्ध म्हण आहे, चिता माणसाला मेल्यावर जाळते, परंतु चिंता माणसाला जिवंतपणी जाळते. जळताना चटके बसतात, वेदना होते. मग चिंता सोबतीला असताना आयुष्यात आनंद मिळणार कसा?
आयुष्य आनंदी बनविण्याकरता चिंता जाळल्याशिवाय पर्याय नाही. चिंतेला जाळा, चिंतेने जळू नका. आनंदी रहा, यशस्वी व्हा. राजेश खवले यांचे आगामी पुस्तकातून. संपर्क 9850345176.